मोक्यातील व खुनाच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीकडून विनापरवाना एक पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, एडका व चाकू बाळगणाऱ्या 3 आरोपींना जेरबंद, 1,32,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई होण्याकरिता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांचे पथकातील पोलीस कॉन्स्टेबल केरुबा चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पिस्टन मेनन चौक कुपवाड ते सह्याद्री स्टार्च कंपनीकडे जाणाऱ्या रोडवरून 3 इसम ॲक्सेस मोपेड मोटारसायकलवरून फिरत असून त्यांच्या ताब्यात बेकायदा विनापरवाना अग्निशस्त्र व शस्त्रे बाळगलेली आहेत। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे पिस्टन मेनन चौक ते सह्याद्री स्टार्च कंपनीकडे जाणाऱ्या रोडवरून निगराणीकरिता जात असता BSNL ऑफिस जवलील रोडवर 3 इसम ॲक्सेस मोपेड वाहनाजवळ थांबलेले दिसले। तेव्हा पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांचे पथकाला त्यांचा संशय आल्याने पथकाने त्यांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावेगावे विचारता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे मारुती विलास शिंदे वय 30 राहणार वाघमोडे नगर कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली, सरफरोश असलम समलेवाले वय 25 वर्ष राहणार वाघमोडे नगर कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली, प्रथमेश आनंदा माने वय 21 राहणार वाघमोडे नगर कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले। पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी त्यांना मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता मारुती शिंदे यांचे कमरेस पाठीमागील बाजूस पॅन्टमध्ये एक पिस्तूल खोचलेली मिळून आली। तसेच पॅन्टच्या उजव्या खिशात 2 जिवंत राऊंड, 2 सरफरोश समलेवाले यांच्या ताब्यात एक चाकू आणि प्रथमेश माने यांच्या ताब्यात एडका मिळून आला। तेव्हा पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी मारुती शिंदे या सदर अग्निशस्त्र बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले। तसेच सदरचे पिस्तूल हे कोणाकडून व कशासाठी आणले आहे याबाबत त्यास विचारणा केली असता त्याने सदरचे पिस्तूल हे स्वप्नील मोठे राहणार अलकुड याच्याकडून विकत घेतले असल्याची कबुली दिली। पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी त्यांच्या ताब्यात मिळालेले पिस्तूल, चाकू व एडका ताब्यात बाळगण्याचे कारण विचारता त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी जवळ बाळगल्याचे सांगितले। लागलीच मारुती शिंदे, सरफरोश समलेवाले आणि प्रथमेश माने यांच्या कब्जात पिस्तूल व 2 जिवंत राऊंड, चाकू व एडका पुढील तपास कामे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केला आहे। मारुती शिंदे, सरफरोश समलेवाले आणि प्रथमेश माने हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर मालमत्तेविरुद्ध आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। सदर 3 आरोपी विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल केरुबा चव्हाण यांनी MIDC कुपवाड पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम 3-4-25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जाधव व MIDC पोलीस कुपवाड पोलीस ठाणे करत आहेत।